आत्ताच्या घडीची मोठी बातमी येतेय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंचा आमदार रवी राणांना मोठा झटका। रवी राणांचे समर्थक जितू दुधाणेंनी सोडली रवी राणांची साथ। आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे। युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते जितू दुधाणेंचा बच्चू कडूंच्या प्रहार पक्षात प्रवेश झालाय। रवी राणांसाठी हा झटका म्हणावा लागेल, कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंचा आमदार रवी राणांना हा सोडचिठ्ठी म्हणता येईल। विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आहे। नमस्कार, मी श्यामल भंडारे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ठाकरे गट काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून प्रचंड मोठा वाद झालाय। जर नाना पटोले मवियाच्या बैठकीत उपस्थित असतील तर ठाकरे गटाचे नेते हजर राहणार नाहीत अशी टोकाची भूमिका घेण्यात आली आहे। पटोलेंच्या आडमुठेपणामुळे जागा वाटप रखडल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे। उद्यापर्यंत मवियाचं जागा वाटप पूर्ण होईल अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे, तर तुटेपर्यंत कुणीही ताणू नये असं आवाहन त्यांनी मवियातील नेत्यांना केलंय। मतदारसंघातील दौरा अर्धवट सोडून बाळासाहेब थोरात मुंबईकडे रवाना झालेत। महाविकास आघाडीतील नेत्यांच्या वादानंतर थोरात थेट मुंबईकडे निघालेत। राऊत आणि पटोलेंमधील वादावर पक्षश्रेष्ठींकडून पडदा टाकण्याचं काम सुरू आहे। मवियात कोणताही वाद नाही, आमचं हायकमांड दिल्लीत आहे, त्यांना झालेल्या घडामोडींची माहिती देणं हे आमचं काम आहे, याला वादाचं स्वरूप देऊ नये असं आवाहन नाना पटोले यांनी केलंय। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीतला शनिवारी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। जागा वाटपासंदर्भात या भेटीत चर्चा होईल। पुण्याच्या हडपसरमध्ये मवियात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळतंय। शरद पवार गटाबरोबरच ठाकरे गटानंही हडपसरचा दावा ठोकल्यानं महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याची शक्यता आहे। प्रत्येकाची इच्छाशक्ती प्रबळ झाली आहे। शरद पवारांनी जयंत पाटलांचं नाव घेऊन बॉम्ब टाकल्यानं महाविकास आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे असा टोला भरत गोगावले यांनी लगावलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आता भाजपची यादी शनिवारी येण्याची शक्यता आहे। भाजप जवळपास 107 उमेदवारांची नावं जाहीर करणार आहे। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची शरद पवार पक्षाच्या संसदीय मंडळात नियुक्ती करण्यात आली आहे। उद्या संसदीय मंडळाची बैठक पार पडणार आहे, तेव्हा उमेदवारांच्या नावावरही शिक्कामोर्तब होईल। उद्धव ठाकरेंच्या पक्षाने भाजपसह राणेंना मोठा धक्का दिलाय। राजन तेलींचा ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केलाय, तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असून इतरही अनेक जण पक्षात प्रवेश करतील असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय। सांगोल्यातील राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखेंनी हाती मशाल घेतली आहे। दीपक साळुंखेंनी मातोश्रीवर जात ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। साळुंखेंना सांगोल्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मशाल कशी पेटवायची आणि कोणाला चटके द्यायचे हे तुम्हाला ठरवायचंय असं आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलंय। सांगोल्याच्या गद्दार आमदारांना धडा शिकवायचा आहे असं म्हणत ठाकरेंनी शहाजी बापूंवर टीका केली आहे। सांगोल्यातील गद्दारांच्या छाताडावर पाय रोवून हाती मशाल घेऊन दीपक साळुंखे विजयी होतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। दीपक साळुंखेंच्या पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते। ज्या ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांचे उमेदवार असतील त्या ठिकाणी संबंधित उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत असा ठराव झाल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन फडणवीसांचे निकटवर्तीय अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत प्रवास केला। अभिजित पाटील माढा विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत। येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्रातील जनता 2 वर्षात केलेल्या कामांची महायुतीला पोचपावती देईल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केलाय। महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून 2 दिवसात यादी जाहीर होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले। अमित शहांच्या उपस्थितीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल। विद्यमान आमदारांना त्या जागा सोडल्या जातील अशी माहिती माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली आहे।
विधानसभेसाठी मनसेने पुण्यात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मनसे पुण्यात एकूण 5 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर रविवारच्या दौऱ्यात राज ठाकरे निर्णय घेणार आहेत. आताच्या घडीची महत्त्वाची बातमी समोर येते. महायुतीची अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. अमित शहांच्या निवासस्थानी जागा वाटपावर खलबत सुरू आहेत. शिंदे, फडणवीस, अजित पवार बैठकीला उपस्थित आहेत. जागा वाटप जाहीरनाम्यावर बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती समोर येते. जागा वाटपावर आज अंतिम तोडगा निघणार का, अशा देखील शक्यता वर्तवल्या जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटाच्या जागा वाटपाच्या चर्चा आणि बातम्या आपण ऐकतोय. त्या संदर्भातलीच आता महत्त्वाची बातमी समोर येते. जागा वाटप जाहीरनाम्यावर बैठकीत निर्णय होणार असल्याची शक्यता आहे. या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी प्रतिनिधी प्रशांत लीला रामदासी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, अधिकची काय माहिती द्याल? खास करून जर बघितलं तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात महायुतीचे सर्वोच्च नेते दिल्लीत दाखल झालेले आहेत. सध्या अमित शहा यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे. एकतर जागा वाटपावरती अंतिम शिक्कामोर्तब करणे, सोबतच जो महायुतीचा जाहीरनामा आहे त्या संदर्भात देखील निर्णय घेणे. महायुतीचा प्रयत्न आहे की एकत्रितपणे जाहीरनामा प्रकाशित करावा. त्यासाठी अंतिम निर्णय आज होणार आहे. आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बैठकी झाल्या, त्या बैठकीनंतर काही जागांवरचा जो तिढा होता, तो तिढा निश्चितपणे अमित शहा यांच्या उपस्थितीत सोडवून द्यावा, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीतून काय बाहेर पडतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. हिंगोलीच्या कळमनुरीत शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. बाहेर गावी आलेल्या कार्यकर्त्यांची यादी तयार करून विशेष वाहनांची व्यवस्था करण्याची सूचना बांगर यांनी दिली आहे. उमेदवारी घोषित होण्याआधीच हिंगोलीतील सेनेचे आमदार संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं जाहीर केलंय. 24 तारखेला दुपारी 12 वाजता अर्ज भरणार असल्याचं बांगर सांगतायत. राजकीय स्वार्थासाठी इकडे तिकडे उड्या मारणारी माणसं इंदापूर तालुक्यातील जनतेला माहीत आहेत. अशा लोकांवर जनतेचा भरवसा नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत आपण बाजी मारणार असा विश्वास दत्तामामा भरणे यांनी व्यक्त केलाय. बच्चू कडू यांची तिसरी आघाडी पूर्णपणे फ्लॉप होणार असल्याचा मोठा दावा रवी राणा यांनी केलाय. बच्चू कडू वर्षा बंगल्यावर सरेंडर होतील अशी ही टीका रवी राणांनी केली आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद विकोपाला गेलाय. विद्यमान आमदार हरीश पिंपळेंच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय. जाहीरनाम्यात मराठा आरक्षणाचा उल्लेख करणाऱ्या पक्षाला मतदान करणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. आम्हाला राजकारणावरून काही घेणं देणं नसल्याचं भूमिका मोर्चाने घेतली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीत तिढा कायम आहे. रत्नागिरीतील 5ही जागा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. तर भाजप गुहागरच्या जागेसाठी आग्रही असून माजी आमदार विनय नातू यांनी आपला प्रचारही सुरू केलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केलंय. महायुतीतून बाहेर पडलेल्या रासपनं अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभा केलाय. जिल्हाध्यक्ष रुपशे थोरात यांना अंबरनाथमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. सोलापुरात मुस्लिम समुदायाला उमेदवारी न दिल्यास वेगळा निर्णय घेण्याचा इशारा मवियाने दिलाय. मुस्लिम समुदायाने 20 तारखेपर्यंत महाविकास आघाडीला अल्टिमेटम दिलाय. अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवेंनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश केलाय. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधताच भोंडवेंचं पक्षात स्वागत केलं. पिंपरी चिंचवड मतदारसंघात अजित पवारांना मोठा धक्का बसलाय. दादांचे निकटवर्तीय मोरेश्वर भोंडवे यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपच्या सुरेश बनकरांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय.
सुरेश बनकर सिल्लोडमध्ये सत्ताधारी विरोधात उभे राहणार. दाभोळकर हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या श्रीकांत पांगारकरने शिवसेनेत प्रवेश केलाय. अर्जुन खोतकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. मालेगावात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अखिलेश यादव यांच्या सभेसाठी आलेल्या लोकांची तारांबळ उडाली. मैदानात पाणी साचल्यामुळे चिखल झालाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मालेगाव दौऱ्यावर आलेत. राज्यात जनतेचं सरकार नसून खोके सरकार आहे अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे. आमदार सतीश चव्हाणांचं राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय. पक्षाविरोधी भूमिका घेतल्यानं सुनील तटकरेंनी सतीश चव्हाणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तुळजापूरमधील बोगस मतदार प्रकरणाला राजकीय वळण लागलंय. मतदारसंघातील बोगस नावं ही भाजपच्या राणा पाटलांनी लावल्याचा आरोप मधुकर चव्हाण यांनी केलाय. रुपाली चाकणकर यांच्या प्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी डिलीट केली आहे. चाकणकरांच्या निवडीला विरोध असल्याचं दादांनी फेसबुकला पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. रुपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी नाट्य सुरू आहे. अशात रुपाली ठोंबरे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत इम्तियाज जलीलांनी उडी घेतली आहे. एमआयएमच्या एंट्रीमुळे नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. आपल्या झाडांसाठी वनमंत्री व्हायची इच्छा असल्याची भावना सयाजी शिंदे यांनी बोलून दाखवली. खडसे म्हणजे जोक झालाय, सकाळी एक तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात, अशी खोचक टीका आमदार चंद्रकांत पाटलांनी केली आहे. तर खडसे पक्षाचं नाही कुटुंबाचं काम करतात असाही टोला पाटलांनी लगावलाय. हिंगोलीतील माजी आमदार रामदास वडकुटे यांनी महाराष्ट्र राज्य शेळी आणि मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिलाय. त्यामुळे वडकुटे हे नाराज असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या साताऱ्यातील दरे गावात जाऊन ग्रामदेवतेचे दर्शन घेतले. यावेळी गावातील महिलांनी मुख्यमंत्र्यांना साहेब पुन्हा निवडून या असा आशीर्वाद दिला. मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावात आले होते. यावेळी त्यांनी गायीच्या गोठ्यात जाऊन गायींना चारा घातला, त्यांच्या प्रती प्रेम व्यक्त केलं. पंढरपुरातील श्री दत्त आश्रम संस्थानाकडून विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण करण्यात आलाय. या तुळशी हाराची किंमत 8,31,000 इतकी आहे. THDCL या संस्थेमार्फत परशुराम घाटाचं सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वेक्षण होणार आहे. लवकरच THDCLचे अधिकारी परशुराम घाट आणि कशेडी बोगद्याची पाहणी करणार आहेत. भिवंडीत परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर ग्रामीण भागातील भात शेती पावसामुळे धोक्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पुन्हा धुमाकूळ घातलाय. खामगाव, नदुरा, शेगाव आणि मोताळा या तालुक्यात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर पिकांचंही मोठं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे. परतीच्या पावसामुळे शेत पिकांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीन, मका, कापूस भिजल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. बुलेटिनमध्ये काही क्षणांची विश्रांती घेतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.